नमस्कार मित्रांनो, मी विनोद मांजरकर. मित्रांनो, बातमी आहे शेतकऱ्याकरता तसेच बाजार समितीमधील हमालाकरता. कारण महाराष्ट्र शासनाने एक नवीन आदेश या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. शेतकरी जो माल बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणतो, त्या मालातील पोत्याची जी वजनाची मर्यादा आहे, ती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेली आहे. त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी आहे, ती आपण या ठिकाणी बघूया. कामगाराच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने शेतीमालाच्या गोण्याचे वजन 50 किलोपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्रमांक 127 नुसार हा निर्णय घेण्यात आला असून याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतमाल 50 किलोच्या गोणीमध्ये भरावा लागणार आहे. याचं मुख्य कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, कामगाराकडून जड वजनाची मालवाहतूक केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये या उद्देशाने केंद्र शासनाने राज्य शासनाला याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार कामगार आयुक्तांनी परिपत्रक जारी केले होते. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने संबंधित मंडळांना याची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बाजार समित्याचे सचिव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व पणन संचालक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आता या निर्णयामुळे या ठिकाणी बाजार समितीमधील जे हमाल आहेत, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण तर झालेला आहे. परंतु आता शेतकऱ्यांचा खर्च या ठिकाणी वाढणार आहे. कारण या निर्णयामुळे 50 किलोच्या पोत्यात शेतकऱ्यांना शेतमाल भरावा लागेल. त्याचप्रमाणे मळणीयंत्रावर काढणी तसेच बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणण्यापर्यंतचा हमाली खर्च वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती शेतकरी तसेच हमाल यांच्याकरता महत्त्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.